मंडळी, दिवाळीच्या निमित्तानं हास्याचा बोनस घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज ग्रामसभेत मांडला जाणार आहे नाट्य निर्मितीचा प्रस्ताव. त्यामुळे चला बघूया आज सभेत काय नाट्य घडतंय ते. आलेला आहे माझ्या लक्षात. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, शंका आहे की मास्तरांनी अचानक इथे का बोलवलेलं आहे. मास्तरानू, उगटचा पापड पसरा नको. जा काय सांगायचं आहे त्या शॉर्ट आणि स्वीट मध्ये सांग. झालं प्रमोशन झालं. आले आहेत ना म्हणून. आता मूळ विषयाकडे येतो. तर इथे यासाठी बोलावलेलं आहे कारण उद्या आहे 5 नोव्हेंबर. म्हणजे काय तर मराठी रंगभूमी दिन, बरोबर. हा, ते मास्तरांनो, म्हणजे आतापर्यंत मी जांभला रंग बघितलाय, पिवला बघितलाय, निवला बघितलाय, पोपटी रंग सुद्धा बघितलाय, पण हा मराठी रंग कसा असतो? मास्तरानू, यंदाच्या होलीत झाड पेटवण्यापेक्षा हा वंडका पेटूया काय? 7 दिवस जाळ्यात ठेवण्याची जबाबदारी माझी. मी एका दिवसात तुला घालीन बसायचं. चिको चिको खुला आहे हो. चिको शांत बस. सरपंच, पुढच्या वेळेस सभेला येताना चप्पल विसरलात तरी चालेल, अक्कल घेऊन या. रंगभूमी दिन वेगळा आणि रंग वेगळा. असं म्हणत लक्षात घ्या, रंगभूमी 5 नोव्हेंबरला काय झालं होतं. 5 नोव्हेंबरला मला माहिती आहे काय झालंय त्या गोष्टी करता. हो, ते अंबादास भावे आहेत ना, त्यांनी पहिलं नाटक केलं का? होय का? कोण अंबादास भावे? ते नाटककार अंबादास भावे. ते विष्णुदास भावे. आणि मग ते सुबोध भावे. अरे काय, मुळात विष्णुदास भावे आणि सुबोध भावे यांचा दुरान्वय काही संबंध नाहीये. हा, आता एखादी बायोपिक जर त्यांनी केली तर येऊ शकतो, पण तेही कठीण वाटतंय कारण आता बायोपिकच्या रेसमध्ये प्रसाद ओक सुद्धा आहे. नाही, ऐकिवाद आहेत, बातमी कानावर आली आहे. बरोबर. तर मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की 5 नोव्हेंबरला विष्णुदास भावे जे आहेत त्यांनी सीता स्वयंवर नावाचं एक नाटक केलं होतं, सगळ्यात पहिलं नाटक. अच्छा. त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे 5 नोव्हेंबर, तो आपण मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो, हो की नाही? तर मला असं वाटत होतं की आपण सुद्धा या गावात रंगभूमी दिनानिमित्त त्याचं औचित्य साधून जर एखादं नाटक बसवलं तर. नाही नाही नाही, चांगलं मत आहे. मला पण आवडलेलं आहे. म्हणजे हा विषयच चांगला आहे. म्हणजे गावच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये मी सरपंच असताना योगदान केल्यासारखं मला वाटतं. आता इतकंच जर तुम्हाला वाटतंय तर मग एखादं नाटक तुम्हीच सुचवा. ठीक आहे, मृत्यू कटिक जर समजा आपण नाटक केलं तर. कुठलं? मृत्यू कटिक. कोणतं? ताटवाटिक. आधीच बरोबर आहे. आधीच बरोबर आहे. मला तर एवढं आगवर कशाला आलं? मी घाबरलो ना. मला वाटलं माझी काही चुकलं. मी एवढे अंगवर येतात. काय झालं सरपंच? कधी नव्हे ते एकदम पहिल्याच फटक्यात तुम्ही बरोबर शब्द उच्चारला, त्यामुळे सगळे स्तब्ध झाले. कधी घडत नाही ना असं, रेअर मोमेंट आहे. सवय नाही. पण उत्तम, चांगली कल्पना आहे. मृच्छकटिक करू शकतो, पण हे शूद्रकाने लिहिलेलं संस्कृत नाटक आहे. नाही, बरोबर आहे, नाटक संस्कृत आहे. बरोबर. हा जो माणूस आहे हा मराठीचा सिरियल किलर आहे. ए वाचाऱ्या मर्या, मी सांस्कृतिक बोलतो. काय वासाड्या आयशी गावाचा सांस्कृतिक संस्कृत आहे तर संस्कृत. नाही तर- सरपंच वाचा नाही तर काय? बोलतो. एक मिनिट काय 1 मिनिट एक बोलतो त्यांच्याशी. सरपंचानू, कुठली कॉन्फिडन्सची गोळी खाऊन आला आहे? नाही ते काय? तुम्ही काय संस्कृत बोलणार? याचं नाव चिकू आहे. एकदा याला कुचा बोललात. नाही. एवढंच नाही, गेल्या ग्रामसभेला हा माणूस कंसातलं भाषण पाठ करून आला होता. काय करायचं? त्याच्यानंतर अर्धा तास कंसातली वाक्य आणि मेन भाषणाची वाक्य वेगळी करण्यात गेली. 4 चौकात बोलायला लाव नका, इज्जत वालत घालीन तुमची. पम्या बस, पुरे पुरे बस. मी काय म्हणतो मास्तर, म्हणजे एवढे सगळं करण्यापेक्षा तेच नाटक आपण मराठीत केले तर. उत्तम, कल्पना चांगली है आहे. ना? पण मूळ प्रश्न वेगळाच आहे. काय? जर मृच्छकटिक करायचं तर वसंत सेना कोण करेल? मास्तरांनो, वसंत सेना मी या करतोय. हा, मास्तर नमण्यात रावण कसलं नाचवतोय मी, तसं वसंत सेना पण नाचवीन ना. लोकांना तोंडात बोटा घालतील,
आणि बोटा अडकून एखादा गाचाकला तर काय करशील? मी याला लावण करणार, मी करतो त्यापेक्षा. याला काही येत नाही हो. आम्ही काय येडाव काय? मी करीन. बरोबर मग आम्ही काय इथं काय हे होय तवा आमचं काय एक मिनिट, या वाक्याचा अर्थ सांगा आधी. आम्ही काय हिते का हे आहोत का म्हणजे काय वाक्य? हे वाक्य काय मला सांग. आम्ही काय हिते का हे आहोत का म्हणजे काय असतं तसलं सावत्या? चालणारच नाही मास्तर. ह्याच्या आयला एवढी दाढी बिडी वाढवली का वसंत सेना म्हणजे कसा पाहिजे ह्याच्या आयला रुबाबदारच करतो वसंत सेना. मग आपलं म्हणजे साधं सुद्धा नसतंय. दिशी वटणीस कोण आहे? मला नाही माहिती. दिशी वटणीस कोण आहे? कोण आम्हाला काय माहिती? तुला माहित नाही दिशी वटणीस कोण आहे? अरे हसू नका लागा बोला की तुम्ही आता. ये बघा, वसंत सेना मी पाहिजे. वसंत सेना मी. नाही, पाहिजे. वसंत सेना कोण? हा करे एवढा गोंधळ घालता होय? तसं असेल तर मग तो रोल मी करतो जॉन सिन्ना. सरपंच किती घोळ घालाल. जॉन सेना वेगळं, वसंत सेना वेगळं. मुळात तुम्ही सगळे बावळट आहात. वसंत सेना हे स्त्री पात्र आहे. हा काय कराल? मास्तरांनो बोला. नाही वसंत सेना जर का स्त्री पात्र असतला तर मग मी करतय होय काय? मग वसंत सर डायलॉग काय बोलणार? माझ्या बारक्याला हगवण लागते आहे. माझ्या बारक्याला ताप आलाय. थोबड पोळी त्याला गप्र खराय खराय. मास्तरांनो राखणदार उठला. मी काय म्हणतोय, या काकींच्या बारक्यात जेव्हा जेव्हा ताप येतलो ना तेव्हा मी करतोय मग वसंत सेना. हा झालं मग. खरं या आवाजावर वसंत सेना घरी गेली पाहिजे. समजलं? तुम्ही चप्पल येतली थोय थोबाडावर आवाज जाऊ दे जाऊ दे, तू करतलस. मग रिप्लेसमेंट तयार झालेली आहे. हा. पण मी काय म्हणतो, ह्या नाटकाचा हिरो कोण? म्हणजे हिरोचं नाव काय? हा, नायकाचं नाव आहे चारू. नाटक पडलं मग. नाटक पडलं हा, अर्थच नाही या नाटकाला. काय? अरे हिरोईनचं नाव वसन आणि हिरोचं नाव चारू, कसं दिसेल ना? बरोबर. मी काय म्हणतो, बघा, हिरोचं नाव वसंत सेना ठेवा, वसन काय तो, आणि हिरोईनचं नाव चारू ठेवा, चारूबाई. चारूबाई. अहो, नाही तर बघा नाटक रिराईटला द्या बघू. अरे एक मिनिट मोरे, जरा थांबा थांबा. आधी पूर्ण ऐकून घ्या. तो जो नायक आहे त्याचं नाव आहे चारू दत्त. चारू दत्त. हा, आणि नाटक रिराईटला द्या म्हणजे कोण लिहिणार आहे नाटक? तो बुद्रुक. बुद्रुक नव्हे, मग शूद्रक नाव होतं लेखकाचं. हा. शूद्रक 5व्या शतकात लिहिलंय त्याने हे नाटक. अरे क्रिकेट खेळताना नाटक कशाला लिहिलं ना त्यानं? क्रिकेट खेळताना कोण नाटक लिहितो काय मला सांगा? मोरे, वाव. 5व्या शतकात म्हणजे असं नाटक नाही लिहिलंय त्याने. असं नाही लिहिलंय त्याने नाटक. नाही. शतक म्हणजे सेंचुरी नव्हे, म्हणजे सेंचुरीच, पण क्रिकेट मधली सेंचुरी नव्हे. अच्छा, वय काय? 5व्या शतकात म्हणजे आजपासून साधारण एक 1800 वर्षांपूर्वी. का लिहिलं असेल रे बाबा? 1800 वर्षांपूर्वी त्याने हे नाटक लिहिलं होतं. ते नाटक आता कसं रिराईट होईल? तो माणूस सुद्धा हयात नाही की नाही? आता ते नाही आहेत ना, मग आपण नाटक बदलू शकतो ना. बदलूया ना. ऐका माझं ऐका, आपल्याला नाटक करायचं आहे. खायची गोष्ट आहे काय? पण असं माझ्या ओळखीत आमच्या शेजारच्या गावचं सचिन मोठे आहेत ना, त्यांना लिहायला देऊया. म्हणजे ते कसं लेखकांना सुचवतात हा. आणि मग लेखक लिहतात. बरोबर. आणि कधी कधी लेखकांना लिहायला नाही आलं की स्वतः लिहतात का नाही. टॅलेंटेड माणूस आहे हा. बस काहीतरी. पुरे मोरे पुरे. बस आपण एक काम करू, त्यापेक्षा आपण एखादं छान हलकं फुलकं, सगळ्यांना समजेल, सगळ्यांना जमेल असं नाटक करूया. मास्तरांनो बोला. नाही आपल्या गावात आपण नेहमी पुरुषांचं नाटक करतो ना. या वर्षी आपण बायकांचं नाटक केला तर वा वा, उत्तम कल्पना. हा. छान छान. पण नाटक कुठलं करायचं? 4 चौघी. इथं बॉम्बला इन मिन दोघी जणी आले ते. हा. 4 चौकी करायला येते का 4 जणी? म्हणजे 4 चौकी करायचं असेल तर 8 जणी तरी लागतील ना. का? 4 अधिक चौकी 8 नाही झाले. या यंदाच्या दिवाळीला ना या नागपोलीला फुलबाजा लावा कोणीतरी आणि पेटवून टाका. अरे काय बोल काय बोलतो माणूस हा? नाही नाही, एक मिनिट शांत बसा. दोघेही जरा शांत बसा. बारक्याची आहे, बारक्याची आहे. सावत्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इथे मीटिंगला 4 बायका येत नाहीत. उद्या नाटकाला येतील का? मग नाही उद्या येत नसेल तर मग परवा बोलवा. सरपंच, तुम्ही माणूस उत्तम आहात, फक्त जन्म नव्हता घ्यायला हवा. अरे काय बोल खरंय बदली करू ह्यांची. खरंय. मी काय म्हणतो मास्तरानू, येतील तेवढ्या येतील.
बाकीच्या बायकांचा रोल मी करतो ना स्वतः. अरे बाईचा रोल करायचं म्हणजे नजाकत लागते म्हणजे माझ्याकडे नजाकत नाही आहे. अरे काय गोष्टी करतो आता, दाखवायची नाही म्हणून नाही तर दाखवली ती तुला. हा. अरे आजही विंजे सौदामिनी करताना 4 माणसं माझ्या खांद्यावर हात टाकतात का? शांत व्हा शांत शांत, व्हा बरं. मोऱ्यानो, म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीसारखा तुमच्यात तो चार नाही राहिलेला. बरोबर. है ना? म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही जो बाईचा रोल केला होतात ना, हा तर तो रोल बघून नाही ना माझी झोप अशी उडाली होती. काही सांगतो. पण आता करता ना तर मला झोपच लागते. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे, ओ बाईचा रोल करायचं म्हणजे कशी नजाकत लागते मला माहिती आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे मी पण काय म्हणतो, हा. मुंबईवरनच आपण डायरेक्ट नटी आणू. हा. हे नको. काही नको का नको मी काय नको. इकडच्या तिकडच्या गोष्टी कोंबून तयार झालेली नटी नकोय आम्हाला. हा. ओरिजिनल नटी पाहिजे. Original पाहिजे. आम्हाला असेंबल नटी नकोय, आम्हाला ओरिजिनल नटी पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे, मुंबईची नटी पाहिजे. बरोबर. मास्तर. अहो, बाजून गेला ना. याचा रिदम काय वेगळा आहे? मास्तरांनो, काय कोको या गावात ना माका असं वाटतं हुशार तुम्हीच असाच, तर तुमचाच नाटक केला तर. यांचं नाटक ए नको हा, यांचं नाटक नको हा. नाही नाही छान नाटक आहे. छान नाटकाचं शीर्षक आहे प्लास्टिकला आग लागली पळारे पळारे. हो मास्तर नको हे नाटक नको. मागच्या टायमाला तुम्ही झाडे लावा झाडे जगवा या विषयावर नाटक केलात. त्यात मला आंब्याचं झाड म्हणून उभं केलं स्टेजवर. हा. लहान पोरांनी आंब्यासाठी जी काय दगड मारलेत मला, आणि एक माणूस तो चालून नाटकात आला मागे झाड ओला करायला. तुम्ही असली कामं करू नका हो, भीती वाटते मला. अरे मला तर निवडून बनवली नव्हता माहिती आहे. तिथपासून मला साधे वातीचा त्रास सुरू झालाय का होय नाही. काय? छान इथे जागी- आणि मला बॉम्बला झोपला ऊस बनवला होता. त्याच्या आईला नाटक संपलं, त्या सेटवाल्यांनी परत सामान भरून टेम्पो घराकडे गेला. ऊस काय उठणच झालाय बॉम्बलाय. तसलं नको, तुमचं नाटक नको. हा, नको, तुमचं नको. नाटक नको. दुसरं काहीतरी करा. वेगळं माहिती करू. आणि नाटक कुठलं बी करा, हिरो एकच. हा. हिरो काय- एकच, काय पण करा, हिरो मीच पाहिजे. सावत्या. बाकी मला माहित नाही. मग मला हिरोईन म्हणून नाटकात घे ना तुझ्या. हो घेतो की. हा? आणि पहिल्या सीनला मारून टाकतो तुम्हाला चांगला. काय hero? चल. सडी पडली याच्या तू अंडा होती चालतात माझ्या चालतात. नाही नाही, मी काय म्हणतो, गावचाच सरपंच म्हणून पहिला मान मनाच आहे तो मीच या नाटकातला हिरो होणार. तसं तसं तर मग मीच लिहितो ना, मीच प्रॅक्टिस करतो ना, मीच सादर करतो. तसलं नाही चालणार. हा. मग आम्ही पण मग पोरं पोरं मिळून आमचं नाटक करू. मग हा. माझं तसं पण सायराट 3 रेडीच आहे. लय प्रयोग आणलेले आहेत आपण त्याचे. मुळशी पॅटर्न 2 पण आपलं रेडी नाटक आहे. सध्या जवान 2 वरती काम चालू आहे माझं. हो म्हणजे 4था ड्राफ्ट लिहायचं काम चाललंय. वाईज जरा क्लायमॅक्स मध्ये जरा डेप्थ गावना झाली आहे. नाहीतर मग आणि काय झालंय, ती प्रॉपर्टी मध्ये ती असते की नाही बँडेज पट्टी बांधायची, तो स्टॉकच येणं झालाय गाव. स्टॉक आला का नाही मग जवान 2 म्हणजे बघा, आपण कसलं करतो जवान 2. बेकार हे बघ. हे असं- ते पठाण असते रे येडे. पठाण असते ते. अय्या, आम्ही तयारी लागतो बरोबर चला. मास्तरांनी पोरा पोरा नाटक करत असतील ना, तर मग आम्ही दोघी मिळून हळूहळू जाऊ बाई जोरात नाटक करतो. हो चालत वहिनींनो, मी स्क्रिप्ट लिहून घेऊ काय? कशा व्हिडिओ बघून पाठ करूयात ना पहिले. चालत. चल. आम्ही निघतो मास्तरांनो, तयारीक लागतो. अरे पण मला तुमच्या नाटकात घ्या. म्हणजे मी बाईच्या पात्रात पण हा, कधी खरं आहे. दोन्ही आहे. आणि आपण practice करू. आपल्याला काही ए, अरे, ए, नाटकात नाटक जमलं पाहिजे यावर. मला काय वाटतं? कुठल्या परिस्थितीत बस हा. गेले निघून गेले. चालायचंच, आपल्याला काय हे नवं नाही. नाही असंच होतं. काय होतं, 2 रंगकर्मी एकत्र येतात आणि एक संस्था सुरू करतात. कालांतराने त्यांच्यात मतभेद होतात आणि एका संस्थेच्या 3 संस्था होतात. म्हणजे त्या दोघांनी मिळून सुरू केलेली एक संस्था आणि फूट पडल्यानंतर त्यांनी वैयक्तिक सुरू केलेल्या 2 संस्था. आणि मग दरवर्षी 5 नोव्हेंबरला म्हणजे मराठी रंगभूमी दिना दिवशी या 3ही संस्था नवनवीन वेगवेगळे संकल्प सोडत राहतात. पण या सगळ्यात आनंदाची बाब एकच आहे, 3ही संस्था नाटक करत राहतात, प्रयोग करत राहतात आणि आपली मराठी रंगभूमी व्यापक होत राहते. चालायचंच, हरकत नाही. तुम्हाला सुद्धा रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. जातो, बघतो, दुसरी रिहर्सल करतो. वा वा वा, एकदम किल्लर परफॉर्मन्स. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की या प्रहसनामधून कोपरखळ्या घेत तुम्ही काही गोष्टी ज्या नवीन पिढीला माहिती नाही आहेत
त्यांना त्या गोष्टी माहिती झाल्या हे तुमच्यामुळे. त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. अतिशय ॲप्ट असं प्रहसन होतं असं म्हणायला हरकत नाही. उत्तम सांघिक परफॉर्मन्स, मजा आली.